बंद गॅरेज फोडून तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे। सूरज नागेश पाटील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीच्या ताब्यातून तब्बल 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचे तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल राहुल केने शिंदे आणि साळुंके यांना गोपनीय बातमीदारामार्फत पांगिरे फाटा येथे जुन्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पांगिरे फाटा येथे सापळा रचला। सूरज नागेश पाटील तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्यांच्याकडे आढळलेल्या बॅटऱ्याबाबत विचारपूस केली असता त्या बॅटऱ्या मुरगुड येथील जनता गॅरेजमधून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली। यानंतर पोलिसांनी सूरज पाटील यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चोरीचा प्रकार उघडकीस आला। आरोपींनी मुरगुड येथील जनता गॅरेजमधून एकूण 11 बॅटऱ्या, मॅगविलसह 4 टायर, रेग्युलर 4 टायर, नट काढण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक गन तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून 200 लिटर डिझेल चोरल्याचे निष्पन्न झाले। या चोरीच्या मालाची किंमत 2,22,000 रुपये असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ॲक्टिवा मोटरसायकल व टाटा इंट्रा 4 चाकी टेम्पो यांच्यासह पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सूरज नागेश पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गडिंग्लज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे आणखी गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले तसेच पोलीस अंमलदाराच्या पथकाने केली। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।